नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुका घाटनांद्रे या गावात प्रयत्न करून तिथल्या शिवसेना तालुका संघटक बाळासाहेब शिंदे, उपशहरप्रमुख सुरेश शिंदे, शाखा प्रमुख सचिन शिंदे, रमेश पाटील, प्रशांत शिंदे यांनी खासदार फंडातून 10 लाख रुपये निधी छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाचनालय व्हावं यासाठी मंजूर केला। या वाचनालयामध्ये हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे हे नाव निश्चित करण्यात आलं होतं। ग्रामसभेत जागेला मंजुरीनंतर निविदा काढण्यात आली। या ठिकाणी ग्रामस्थ मान्यवर सहित शुभारंभाचा उद्घाटन सोहळा पार पडला। मात्र स्थानिक नवनिर्वाचित सरपंच हे राष्ट्रवादी पक्षाचे असून वाचनालयाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचं निश्चित असतानाही स्थानिक राजकारणातून संबंधित बांधकाम सुरू झालेलं नाही। शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख श्री आनंदराव पवार यांनी अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली होती। या उलट सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मिळून अधिकाऱ्यांची दिशाभूल केली जात आहे। ती जागा शाळा उपयोगी आहे असं सांगण्यात आलंय। साहेबांची दिशाभूल करतायत ही बाब जिल्हा प्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे यांनी भेटून साहेबांच्या निदर्शनास आणून दिली। स्थानिक ग्रामसेवक कायदेशीररित्या मागणी करून सुद्धा कुठलीही शासकीय मदत माहिती देत नाहीत। यामुळे स्थानिक राजकारणाने ग्रामस्थांना चुकीची वागणूक मिळत आहे। अशा लोकांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी देखील यावेळी जिल्हा प्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे यांनी केली। शिंदे सरकार आहे हे गोरगरिबांचं सरकार। ग्रामस्थांच्या सोयीसाठी वेळ पडली तर शिवसेना स्टाईलनं आंदोलन करून ग्रामस्थांना न्याय मिळवून देऊ असंही यावेळी बोलताना जिल्हा प्रमुखांनी सांगितलं आहे। यावेळी सांगली जिल्हा संघटक सारंग पवार, तालुका संघटक बाळासाहेब शिंदे, सचिन शिंदे, सुरेश शिंदे, रमेश पाटील, प्रशांत शिंदे, स्वप्नील मस्कर इत्यादी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते। या गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं प्रयत्न करून खासदार फंडातून त्या ठिकाणी गावाच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एक वाचनालय ग्रामस्थांच्या सेवेसाठी उपलब्ध व्हावं यासाठी आमचे शाखा प्रमुख शिंदे व उपशाखा प्रमुख व त्या ठिकाणची सर्व पदाधिकारी यांनी धडपड करून 10 लाखाचा फंड मंजूर केला। त्यानंतर रीतसर तिथं ग्रामसभेत त्याला मंजुरी मिळाली जागेला। त्यानंतर इस्टिमेट काढण्यात आलं व हे सगळं झाल्यानंतर ग्रामसेवक व मान्यवर लोकांच्या उपस्थित त्या ठिकाणी उद्घाटन झालं। परंतु आता काही दिवसापूर्वी झालेल्या निवडणुकीत त्या ठिकाणी एक नवीन सरपंच निवडून आला। तो राष्ट्रवादी पक्षाशी अधिकृत आहे। खऱ्या अर्थाने या ठिकाणी राजकारण व्हायला नको पाहिजे होतं, कारण ग्रामस्थांच्या सेवेस भावी हे उपक्रम राबवण्यात आलं होतं। परंतु त्या ठिकाणी होणाऱ्या वाचनालयाला माननीय बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात येणार आहे म्हणून जणू काय त्या ठिकाणी राजकारण होतंय का अशी वास्तविक परिस्थिती निर्माण झाली। मागच्या वेळी आम्ही शिवसाहेबांना ज्यावेळी ही पूर्ण घटनाक्रम सांगितलं, याच्या आधी आमचे सन्माननीय आनंदराव बापू जिल्हा प्रमुख यांनी निवेदनाद्वारे सुद्धा ही पूर्ण बाब त्यांच्या लक्षात आणून दिली। तर त्या ठिकाणी त्यांनी बांधकाम ज्या ठिकाणी मंजूर झालेलं आहे त्या ठिकाणी करण्यात यावं असे आदेश सुद्धा दिले। परंतु अद्यापही त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बांधकाम सुरू झालेलं नाही। या उलट झालं असं की सरपंच आणि ग्रामसेवकांनी मिळून साहेबांची दिशाभूल करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। कारण ती जागा कुठल्याही शाळेला लागून नाहीये, परंतु साहेबांना असं सांगण्यात आलं की ही जागा शाळे उपयोगी आहे आणि तिथं हे झालं तर गैरसोयीचं होईल आणि त्यांनी एका अडगडीतली देवस्थानाची असलेली जागा ही साहेबांना सुचवलेली आहे। खऱ्या अर्थानं ही बाब आमच्या लक्षात आल्यावर आम्ही साहेबांना ही बाब पूर्ण निदर्शनास आणून दिली आणि त्यांना सांगितलं की त्या ठिकाणी असलेला ग्रामसेवक कोणत्याही प्रकारची शासकीय माहिती कायदेशीररित्या मागितल्यावर तो देत नाहीये आणि वेळोवेळी स्थानिक राजकारणाला धरून चुकीच्या पद्धतीची वागणूक त्या ठिकाणी असलेल्या ग्रामस्थांना, राजकीय सामाजिक क्षेत्राशी निगडीत असलेल्या लोकांची करत आहे। खऱ्या अर्थानं अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। हे आता काय राजेशाही सरकार राहिलेलं नाही, हे शिंदे सरकार आहे आणि हे तुमचं सरकार आहे, गोरगरिबांचं सरकार आहे। त्यामुळं मी जिल्हा प्रमुख या नात्यानं या ठिकाणी या सर्व ग्रामस्थांना आश्वासित करू इच्छितो की ठरल्याप्रमाणे उपक्रम हे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सोयीचा आहे आणि त्यासाठी पडेल त्या परिस्थितीला सामोरं जाऊन शिवसेना स्टाईलनं तुम्हाला या ठिकाणी मदत करण्याचं मी अभिवचन देतो। जर खऱ्या अर्थानं ठरले त्याप्रमाणे त्या ठिकाणी नाही झालं तर मोठा आंदोलन आणि मोठा लढा या ठिकाणी उभा करू आणि त्या ठिकाणी मदत करण्याचं मी अभिवचन देतो। जर खऱ्या अर्थानं ठरले त्याप्रमाणे त्या ठिकाणी नाही झालं तर मोठा आंदोलन आणि मोठा लढा या ठिकाणी उभा करू आणि त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे नावाचं वाचनालय उभं करू
एवढं हे या ठिकाणी मी ग्वाही देतो.